तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, फायनली माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं, टायटलही पाहिलं असेल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत। तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून कसं अर्निंग करू शकतो। तर मित्रांनो, यूट्यूब मॉनिटायझेशन म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे की यूट्यूब हे जगातील सगळ्यात मोठं व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे। आपण यूट्यूबवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहू शकतो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हिडिओज आहेत ते अपलोडही करू शकतो। तर जगातील सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म यूट्यूब असून तर यूट्यूबच्या माध्यमातून आपण कसं अर्निंग करू शकतो, तर त्याबद्दल मी या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही क्रिएटर असाल, यूट्यूबवर जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज जर अपलोड करत असाल, तर यूट्यूबची मॉनिटायझेशन जो क्रायटेरिया आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। यूट्यूबवर जर तुम्हाला स्वतःचं जर चॅनल असेल आणि जर ते तुम्हाला मॉनिटाईज करायचं असेल, तर अगोदर तुमच्या यूट्यूब चॅनलवर 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजेत, म्हणजे 1000 सबस्क्रायबर पूर्ण पाहिजेत। नंतर त्याच्यानंतर पुढचा जो क्रायटेरिया आहे तो आहे 4000 वॉच अवर्स, म्हणजे तुमच्या चॅनलवर 4000 तासांचा वॉच टाईम हा पूर्ण झाला पाहिजे। हे दोन प्रमुख क्रायटेरिया आहेत, 1K सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम, म्हणजे 4000 वॉच अवर्स। तर सबस्क्रायबर म्हणजे काय? ज्यावेळी तुमचे व्हिडिओ पाहिले जातात त्या ठिकाणी जो ऑडियन्स असतो तो तुमचं चॅनल सबस्क्राईब करत असतं। तर मित्रांनो, हे दोघं क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर 4000 वॉच टाईम व 1K सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर यूट्यूब तुमचे जे चॅनल आहे ते रिव्ह्यू करत असतं, आणि रिव्ह्यू झाल्यानंतर तुमच्या चॅनलवर जर काही दुसऱ्या प्रकारची जर अडचण नसेल, यूट्यूबवर जर स्ट्राईक नसेल वगैरे सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी यूट्यूबची जी टीम असते ती तपासत असते, त्याच्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो की यू आर एबल टू मॉनिटाईज युअर चॅनल। पण काही ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे माहिती असते ती तुम्हाला फिलअप करावी लागते, आणि मग तुमच्या चॅनलवर ॲड्स सुरू होतात। ॲड्स म्हणजे जाहिराती। ॲक्च्युली यूट्यूब हे फक्त एक व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे। तुम्हाला जे अर्निंग मिळत असते ती त्या ॲड्सच्या माध्यमातून मिळत असते। तुम्ही पाहिलं असेल, दोन प्रकारचे ॲड्स असतात, एक स्किपेबल ॲड आणि एक अनस्किपेबल ॲड। म्हणजे काही ॲड असे असतात की ज्या तुम्ही स्किप करू शकतात, आणि त्याच ॲड्स तुम्हाला पैसे देत असतात। ॲक्च्युली त्याच्यात पण 45% जे रेव्हेन्यू आहे ते यूट्यूब स्वतः घेत असतं, आणि 55% रेव्हेन्यू जो क्रिएटर आहे त्याला यूट्यूब हे देत असतं। तर मी परत रिपीट करतो की यूट्यूब चॅनल जर तुम्हाला मॉनिटाईज करायचं आहे, म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून जर तुम्हाला अर्निंग करायचं आहे, तर अगोदर तुमचे 1K सबस्क्रायबर हे पूर्ण झाले पाहिजेत। नंतर 4000 तासांचा वॉच टाईम तुमचा पूर्ण झाला पाहिजे। आणि हे केव्हा होऊ शकतं? तर कन्सिस्टन्सी। जर तुम्ही यूट्यूबमध्ये करिअर करू इच्छितात, तर रोज तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ तुम्ही अपलोड केलाच पाहिजे, कारण की त्याच्याने ऑडियन्स हे तुमचे रोज व्हिडिओ पाहत असतं आणि तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत असतं। तर सगळ्यांना मी अगोदर धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्हाला तुमचाही त्यात खारीचा वाटा आहे, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देत आहात, खरंच मला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज काढण्याची प्रेरणा मिळते, आणि असे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत राहील। तर हा व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसा होतो हे याबद्दल माहिती दिली। तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग। तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिला असेल किंवा मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, नंतर यूट्यूब व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ही नम्र विनंती। धन्यवाद।